आमचं आम्हाला मैदान एकदम जास्त गर्दी आहे. आता आपण उतरला मेन हेलिपॅडला उतरला. सोबत बाई जमलेच खूप बोलावं. बघतायच आपण एकदम फायनल वरती बसलो. गावाकडून कुठे गावाला तेवढा घाम नाही तर टोप आहे ती बघासाठी आम्ही एवढं वरती जातो. हां ही अशी टोप आहे वरती खूप सुंदर आहे. पुन्हा दरवाजा तोडलेलं कामच ना त्या प्रकारचं काम केलं सुंदर. तर नमस्कार मित्रांनो, कशा सर्व हसताय ना, हसलेच पाहिजे. तर आज मी आणि माझा मित्र आलो एलिफंटा. एलिफंटा म्हणजे आपल्या गेट ऑफ इंडियाची तर आहे. गेट ऑफ इंडियामधून ओढीन जायला लागतो, बोटनी जायला लागतो ॲक्च्युली. आणि पुढे एक बेट आहे एलिफंटा म्हणून, तर तिथे आम्ही जात आहोत. आणि माझ्यासोबत आपले वैभवबाई आहेत आणि आपले सुबोधभाई आलेत. एक आल्या विरावण, एक आल्या वाशिवना. हे आपले वैभवभाई तुम्ही ओळखीचे असणार, आपले सुबोधभाई. आता आम्ही जात आहोत, तिघंजणच आहोत. बघू पुढे आपल्या गेट ऑफ इंडियाची नंतर आपल्या बोट पकडायची आहे. बोट पकडून आपल्या पुढे जायचं आहे. जर तुम्ही कोणी नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि लाईक करा विसरू नका, सबस्क्राईब करा पण विसरू नका. आणि आता पुढे बघित राहत नाही. तर आज सुट्टीचा दिवस आहे आणि आज बघताय तुम्ही इकडे खूप गर्दी आहे. आपण आतमध्ये आलो आहोत आणि इकडे गेट ऑफ इंडियाचा कार्यक्रम पण चालू येतात. आणि आज ॲक्च्युली प्रजासत्ताक दिन आहे ना, त्यामुळे आता हा ब्लॉग कधी टाकीन त्याचा भरोसा नाही. मला वाटतं एक लेट होईल म्हणून आज प्रजासत्ताक दिन आहे. सर्व प्रजासत्ताक दिनाच्या आपण हार्दिक शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ थोडा लेटच येईल असं मला वाटतं आहे. त्यामुळे बघताय तुम्ही इकडे गर्दी बघताय तुम्ही खूप गर्दी आहे. कार्यक्रम भावानं गर्दी बघा पुढे. हे बघ बोटीमध्ये जागा भेटेल का तुम्हाला? भेटेल ना, मस्त काय. नाही भेटेल तर माझी टपा बसून जायचं आहे. एवढी गर्दी आहे ना की बोटीमध्ये जागा भेटेल ती पण माहित नाही. खूप गर्दी आहे. मी ना बघित टाकत माझ्या गाडी एवढी गर्दी होती ना, कधी सुट्टीच्या दिवशी येऊ नका. आमचं आम्हाला मैदान एकदम जास्तच गर्दी आहे. हालत खराब झालं आहे. पाठी का बघता पूर्ण एवढे चेपून ना आमच्या गाडी एक बसला तिकडे सुबोध वैभवला आणि सुबोधभाई मी पहिले ऐकी वरती वरती काय ते 5 रुपये एक्स्ट्रा घेतात. आणि इथून तुम्हाला जायचं आपल्या एलिफंटाला तर 260 रुपये तिकीट आहे एक माणसाचं. पर माणूस 260 रुपये. आणि आणखी पुढे पण आहे तुम्ही बघितलं आपल्या वैभवाची हालत, त्याची हालत शाप खराब केलेली आहे. शाप आता आपण उतरलो मेन एलिफंटाला उतरलो. सुबोधभाई जमलेच खूप बोलावून. ते बसा जागा होती एवढी पण होती बसा जागा पण खाली पण होती एवढी. खूप गर्दी होती. इथं काय मार्केट दिसतंय ॲक्च्युली. इथून ना तुम्हाला जायचं पुढे पण जायचं आहे की इकडे आपल्या पुढे जायचं आहे. इकडे खाली बोट उतरली आणि इथे ना रेल्वे ट्रॅक पाहिजे सोबत भाऊ. हां पण रेल्वे ट्रॅक कुठे कुठे दिसत नाही. हां काहीतरी 15 का 16 हा एकच असते. एकच ट्रॅक आहे ना मग ते एकच असतं. आणि काही 15-16 रुपये काही घेतात. एक का 8 रुपये काही आहे. तर आता बंद तर दिसत नाही कुठे रेल्वे दाखवली असती. आम्ही तर चालत जाणार पण आता गॉगल पाहिजे. हां माझी ही मस्त वाटतं. ही मस्त वाटतं. किती रुपये? 100 रुपये आहेत ना. आता एवढं फिरायला तर गॉगल भाव घेतात. ही तुम्हाला मागाशी बोललो ना ती रेल्वे इकडे पुढे आलेली ॲक्च्युली की आता परत आणण्यासाठी आता हे अशी भरून जाते. छोटीशी रेल्वे असते काही 15-16 रुपये काही घेतात. 8 रुपये मला माहिती आहे. मी पहिला आलो तेव्हा मी चालतच गेलेलो ॲक्च्युली. ही छोटीशी रेल्वे हे सर्व मार्केट आहे. इथे मार्केटून आपण जायचं
ते तुम्हाला गेट दाखवलं ना, तिथे येऊन आणखी 5 रुपयाची पावती फाडायला लागते. 5 रुपयाची पावती आहे, ॲक्च्युली तिकीट आहे म्हणजे आणखी पुढे त्यांच्या ग्रामपंचायतकडून असते. आणि आम्ही 15 रुपये ते दिले म्हणजे 5-5 रुपये प्रत्येकी. तर आता आपण पुढे आणखी जाणार आहोत. हे मार्केटमधून बाहेर पडल्यानंतर एक आहे, म्हणजे तुम्ही बघता इकडे बाजूला सर्वच आपले दुकानच आहे सर्वीकडे. एकदम गाव टाईप आहे एकदम. आपण आता वरती आले सोबत. इथे पोहोचल्यात एलिफंटा. बघतायच आपण आता एकदम फायनली असं वरती पोहोचल्या. घामाघूम पूर्ण झाले. भावाला तर एवढा घाम नाही, पण माझी हालत खराब. वैभव आपला भाई, वैभव भाई घामाघूमच झालं. वैभव पण इकडे पुढे काहीतरी मला आय थिंक वाटतं इथे पुढे काहीतरी तोप आहे. तोपच काय खूप सुंदर केली पाहिजे. पैसा वसूल करून टाकायचा आहे. हे बघ ॲक्च्युली वरती तुम्हाला काय ते दाखवतो. इथं फोटो आहे, तोप आहे. ती बघायसाठी आम्ही एवढं वरती जातो. हां ही अशी तोप आहे वरती, ती बघायसाठी आपण जातो. हे पूर्ण जंगलच आहे मस्त की. आणि तिकडे दुसरे आणखी आपल्या वरती जायचं. ह्याची आला आता बोल आता बोल. कमॉन बघूया बघूया बघूया. दादा सोबत जाऊ दादा. अरे राहू दे सोबत राहू दे सोबत. तोप बघायची होती त्यासाठी आपण आतापर्यंत आलो. आणि पाठीमागे तोप आहे. एवढी मोठी तोप आहे. तुम्हाला जाऊन तिथं जवळून दाखवतो कशी आहे ती. इथं काय खूप सुंदर आहे. त्याचं तोप बघून झाले. फक्त या साईडला तोपच होती आणि त्या साईडला आणखी गुफा जे मेन आहे ना लेणे वगैरे आहेत ते आहेत. ते आता आपण ते बघायसाठी जातो. लेणे वगैरे तोप बघायसाठी आले. मी पहिला आलो त्या तोप बघितली नव्हती मी, म्हणून आता आपण आलो तर मला तोप बघूया. ती मोठी तोप होती, तुम्ही बघितलं असणार. आणि आता पुढे आपण लेण्या बघायला जात आहोत. ती त्या साईडला आहे जिथं आपण मेन उभं होतो. मेन गेट होता तिथे, तिथून आपल्याला पुढे जायचं आहे. आता ॲक्च्युली आता आपण वरतून फिरून आलो आहोत. आणि तिथंच आपण मगाशी फोटो काढतो ती जागा आहे. आणि त्यानंतर वरती आलं आहे. आणि ते आणखी एक तिकीट काढायचं आहे. बरोबर इथं आणखी एक तिकीट काढायचं आहे. तिकीट काढ म्हणजे कमी इथं काहीतरी 40 रुपये तिकीट आहे. आता बघू आणखी पुढे गेल्यानंतर लेणे आहेत सॉरी ॲक्च्युली. त्याला तिकीट आहेत ना, तिथं तिकीट काढायचं म्हणजे कमी 200, 300, 400 रुपयेपर्यंत जाईल. हा वैभव खर्च. जर तुम्ही आता तुम्हाला टोटल नंतर सांगतो किती खर्च जाते लाखला आमचं. भाऊ आपण तिकीट काढून घेऊन आले. भाऊ किती झाले? 120 रुपये. मी प्रत्येकी 40 रुपये तिकीट आहे इथे. एक माणसं 40 रुपये तिकीट आहे. आपण इथे आहेत. पूर्ण दगडामध्ये कोरलेले आहेत. एका दगडापासून तुम्ही बघताय शिव शंकराची पिंडी आहे. त्या दगडामध्ये
दोन्ही एकदम शिवलिंग आहे आणि हे मेन जी बौद्धांमध्ये इथे एक वैशिष्ट्य आहे सुबोध मी तुम्हाला माहिती आहे काय कशापासून बनलं आहे ॲक्च्युली सर्व मूर्ती वगैरे आहेत ना ते एका पाषाणापासून का दगडापासून बनवले आहेत एका दगडापासून एवढा कोल्या म्हणून ते काही आता एवढ्या वर्षानंतर काही मूर्ती तुटल्या तशा तर हे तेच आहे ते पूर्ण असं एरिया आणि हे तुम्हाला पूर्ण थांबायचं व्हिडिओमध्ये दाखवतं गोल फिरून दाखवते आपल्या प्रेक्षकांना मस्त की किती सुंदर आहे जमातले असेल म्हणजे पूर्ण दगडावरतीच कोरलेलं काम असं ना त्या प्रकारचं काम केलं एकदम सुंदर अशी मूर्ती आहे म्हणून तर एवढे लोक खर्च करून इकडे येत आहेत बघायसाठी म्हणजे खूप एकदम सुंदर असे आहेत बघताय तर पुढे आपण पुढे जात आहोत आणखी पण खूप पुढे आहे फिरण्यासारखं आणि जेवढं दाखवत आहे आता किती वाजलेत सोबत किती वाजलेत 4 वाजलेत म्हणजे 5 पर्यंत काही 6 पर्यंत काही लास्ट बोट असते त्याच्या ती बोट आपण पकडून जायचं आहे आणि आता पुढे तर अति सुंदर आणि यांचे आता हो सुनणार आहेत सुबोध भावाचं आता सुबोध भाऊ बोलला माझ्या आता फोटोच काढ एवढं खूप सुंदर असं एवढं आहे काढायला आणि एकदम चिकना माल दिसतो सुबोध भाई आपला एकदम भारी दिसतोय काही शब्द असे येतील तुम्हाला व्हिडिओमध्ये काही ऐकलं नसणार पण ऐका तुम्ही आपण आणि असंच माझ्या मस्तीमध्ये मित्रांसोबत असल्या काही शब्द असं निघून जातात तोंडातनं आणि म्हणजे आपले ब्लॉगमध्ये आपला सुबोध भाई आपला फर्स्ट टाइमच आलाय आपला सुबोध भाई ब्लॉगमध्ये आलाय हे बांधकाम आहे ना ते आताच बांधकाम तुटल्यानंतर सलगल्यानंतर पहिले पुन्हा वाचनात होतो दगडाची दमल्या सर्व उतरलो खाली आणि आता देवाशी आलेत सकाळपासून भाऊ आलेत वाशी विरारवरून आलेत आणि आपले वैभव वाशीवरून आले सोबत भूक लागलं विचारायला मी काय खाल्लं थोडंसं आता मागवलं आहे थोडं जेवायला जेवू आणि डायरेक्ट बोटीमध्ये जाऊ नेटव नाही मस्त की वैभाई दमला आहे खूप हालत खूप खराब आहे चेहऱ्यावर थकला दिसतो एकदम सोबत भाईचा चेहरा टवटवीत आहे माझं पण थोडं आहेच थकलं सकाळ वाटतं जाऊ खाऊ थोडंसं तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करू व्हिडिओ एंड नाही झाला पुन्हा तुम्हाला दाखवून ते एंड करतो नंतर व्हिडिओ बघतो आता आपण जेवण खाऊन निघालो आहोत 5:30 झालेत आहेत आपण किती वाजता आलेले किती वाजता आलेले 1 वाजता असं आलेले 1 वाजता असं आलेले तिकडून 1 वाजता नाही रे 1 वाजलेलं आहे बहुतेक 1 वाजला वैभव 1 वाजता म्हणजे आता 5:30 झालेत तेव्हा फिरून जेवले वगैरे आणि आता आपण निघालो आहोत आता तिथनं बोट डबल पकडायला लागेल जसं पकडले तशीच पकडायला लागेल इथं उतरले तिथलंच आहे आणि तुम्हाला परत दाखवतो बोटीमध्ये कसं जायचं ते तिकीट असतं ते तुम्ही जपूनच ठेवा आणि आतमध्ये कमीत कमी किती रुपये झाले खर्च आपला बारी खर्च किती झाला आपला ते इथं 300 रुपये 260 रुपये ते 440 रुपये इथे खर्च म्हणजे कमीत कमी 350च्या वरती खर्च जातो एका माणसाचा 350 जेवण बिवण तरी सांगा नको रे जेवण बिवण ते अलग गोष्ट आहे प्रत्येकाच्या ह्याच्यावरती असतो 350 पर्यंत खर्च जातो ॲक्च्युली मगाशी आम्ही त्याच्यावर लक्ष दिलं नाही पण इथून अट्टल बीच आहे ना तो आपला नवीन बनलेला आहे हायवे रोड ते इथून दिसतोय ते तुम्हाला थांबा दाखवतो थोड्या वेळा ते मुंबईला ते अट्टल सेतू बीच नाही सेतू पूर्ण दिसतंय तेच
अशी एवढं लक्ष गेलं नाही कारण तर घाईघाईत उत्साहात होतो ना आम्ही लोक त्यामुळे पण मस्त ते बेच गेलं शेत वगैरे ह्या शेतूला तू कधी जाऊ पण मुंबईच्या दिशेने निघाले आहोत कमीत कमी 6 वाजले आणि एकदम सुंदर असा सूर्यास्त होता तुम्ही बघित असणार खूप सुंदर हवा सुटली आहे आणि आता आपण मुंबईच्या दिशेने जात आहोत. तर आता आम्ही उतरलो आहोत. किती वाटलं वैभव भाई? आता आपण आम्ही आता इथे उतरले आहोत आणि 6:56 म्हणजे कमी कमी 7 वाजले आहेत आणि आता आम्ही आता इथनं घरी जाणार. वैभव भाई आपले वाचले जाणार आणि सोबत भाई आपले नाला सुपारावाले आहेत तेच विरान नाला सुपारा आणि आपण आपल्या घरी जाणार. जर तुम्हाला लोकांना व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. त्यासाठी टाटा बाय बाय टेक केअर गुड नाईट.